पोलीस लाईन टाकळी येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। दिवस-रात्र सतर्क राहून समाजाचे संरक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले तसेच पोलीस भरतीसाठी तयारी करणारे युवक-युवती सतत त्रस्त आहेत। या खराब रस्त्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात नेहमीच घडत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर वैशाली रमेश चोपडे यांनी PWD विभागाला अनेक वेळा निवेदने देऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही। मागील निवेदनावेळी PWD विभागाकडून आठवडाभरात काम सुरू करू असे आश्वासन देण्यात आले असले तरी आजपर्यंत कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही। कामाचे टेंडरिंग झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष डागडुजीच्या कामाचा प्रारंभ अद्याप झाला नाही। स्थानिक प्रतिनिधींसह डॉक्टर वैशाली चोपडे यांनी PWD विभागाला कठोर सवाल केला की एकदा मोठा अपघात होईपर्यंतच आपण जागे होणार नाहीत का? नागरिकांचा संयम संपत चालला असून परिसरात संतापाची लाट आहे। रोजच्या रस्त्यावरील यातना, जखमा, अडचणी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। PWD विभागाने तत्काळ रस्त्याच्या डागडुजीची सुरुवात करावी, प्रशासनाने नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेऊन विलंब न करता ठोस कारवाई करावी, अन्यथा पोलीस लाईन टाकळी परिसरातील आम्ही रस्त्यावर उपोषणाला बसणार असा इशारा चोपडे यांनी दिला। नमस्कार, मी डॉक्टर वैशाली रमेश चोपडे। मी महाराष्ट्र प्रदेशावरती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशावर महिला मोर्चाची उपाध्यक्ष आहे। पोलीस लाईन टाकळी या परिसरामध्ये रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांची समस्या याचं निवेदन मी सातत्याने PWD सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणते आहे। मागे आणलेल्या निवेदनामध्ये म्हणजे मला वाटते 30 तारखेला मी निवेदन आणलं ऑक्टोबरमध्ये। त्या निवेदनामध्ये PWD विभागाकडून आम्हाला आश्वासन देण्यात आलं की 1 आठवड्याच्या आतमध्ये आम्ही काम सुरू करू। टेंडरिंग झालेलं आहे, वर्क ऑर्डर निघालेला आहे आणि सगळं झालेलं असताना देखील कामाचा कुठेच पत्ता नाही। पोलीस लाईन टाकळी हा विभाग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा परिसर जो आहे 24/7 समाजासाठी समर्पित भावाने कार्य करणाऱ्या पोलीस बांधवांचा आहे। त्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। त्याचप्रमाणे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत आणि पोलीस भरतीचे युवक युवती आहे, यांची देखील रहदारी या रोडवर मोठ्या प्रमाणात असते। छोटे मोठे अपघात रोज घडत असतात। PWD सार्वजनिक बांधकाम विभागाला माझा प्रश्न आहे की एखादा मोठा अपघात होण्याची आपण वाट बघत आहात का? अपघात झाल्याच्या नंतर आपले डोळे उघडणार आहे का? तेव्हा आपण जागे होणार आहे का? पोलीस लाईन टाकळी येथील नागरिकांचा संतापाचा आता उद्रेक होतो आहे। त्या उद्रेकाचा जर विस्तीर्ण स्वरूप धारण केलं तर त्याला PWD डिपार्टमेंट हे जबाबदार असेल। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीची उपाध्यक्ष या नात्याने आणि त्या परिसरातील नागरिक या नात्याने मी PWDला आणखीन एक निवेदन करते आहे की येणाऱ्या 7 दिवसामध्ये जे काम आहे पोलीस लाईन येथील रस्त्यांचं ते झालं पाहिजे, अन्यथा आम्ही याच परिसरामध्ये उपोषणाला बसू। जोपर्यंत आमचं काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहील असा इशारा या ठिकाणी देते।